नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी उशिरा सुरुवात केलेली आहे. आता 2 वाजता आहे आणि मुलं पण येऊन गेले. मुलांचे जेवण वगैरे सर्व झालेले आहे आणि आज मी लोणचं टाकणार आहे. लोणचं कसं टाकते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सकाळी मी कैऱ्या वगैरे फोडून आणल्या आणि पूर्ण लोणच्याची तयारी केली. कैऱ्या फोडायला पण खूप उशीर झाला मला. तिथूनच बाजार वगैरे घेऊन आली, भाजीपाला वगैरे. ते भाजीपाला वगैरे लावला आणि त्या कैऱ्या मी ना याच्यात फॅनमध्ये पसरवून दिलेल्या आहे, म्हणजे त्या कोरड्या व्हायला पाहिजे, तेव्हा आपल्याला लोणचं घालता येईल. आणि पहिले मसाला तयार करून घेतोय. हे बघा, इथं कैऱ्या टाकून दिल्या आहे मी आणि मस्त कोरड्या झाल्या त्या कैऱ्या. 12 वाजताच मी कैऱ्यांना फोडून आणल्या होत्या. हे पण आलेले होते माझ्यासोबत. आणि गुडिया राणी ना इथं मला हेल्प करते, गुळ चिरू लागते ती. मी एका साईडला आहे ना पूर्ण मसाल्याची तयारी करून घेतली. आपल्या लोणच्याला जे जे मसाले लागतात ना, तर ते मी मिक्सरमधून काढून घेतलेले. तर बघा, मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि माझ्या हातचं लोणचं खूप छान होतं. मी माझी तारीफ करत नाही, पण मी दरवर्षी मीच लोणचं घालते. जसं माझं लग्न झालं तसंपासून मी लोणचं घालते. आणि आता तर गावीकडे तर सासूबाई घालता आणि इकडे मी माझं लोणचं मीच घालते. तर गुडिया राणी इथं गुळ कापते. हे बघा किती छान गुळ कापून दिला आणि इतका बारीक गुळ कापून दिला तिने. खूप आजीबाईसारखं काम करते ती आणि तिला आजीबाईसारखं काम करायला खूप आवडतं. हे बघा, सर्व गुळ तिने कापला. काय का पिलो कोणी कापला? तिने कापला आणि मी इथं पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. आणि आपल्याला काय काय लागतं ते पूर्ण मी बेटा हो, मला जे जे लागतं ना ते मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे. तर माझं खानदेशी पद्धतीचं लोणचं आहे. आणि इथे ना तेल गरम ठेवलेलं आहे. मी आता म्हणजे 6 किलो कैरी माझीवाली. 6 किलो कैरीला मी 1.5 किलो तेल घेतलेलं आहे. किती लागतं पण मी ना जास्त गरम करून ठेवलेलं आहे. आणि एकचदा तेल टाकायचं, परत तेल टाकायची गरज राहत नाही. आपण जास्त तेल थोडं गरम करून ठेवायचं आणि आपल्याला ते तेल काढता पण येतं, पण नंतर गरम करून टाकता येत नाही. आणि गरम करून नंतर जर टाकलं ना मग ते असं वेगळंच लागतं. इथं मी घेतलंय, पहिले नमक घेतलंय आणि आपली राई, मोहरी म्हणता कोणी मोहरीने ओळखतं, कोणी राईने ओळखतं. आपण ही राई घेतलेली आहे. आणि इथं आहे ना मी लोंगा आणि मिरे बारीक मिक्सरमध्ये काढून घेतलेले. कारण की ना लोंगा आणि मिरे थोडेच होते, म्हणून मी म्हणजे मिक्सरमधून निघत नव्हते, म्हणून मी मिक्स करून काढलेले ते. तर इथं मी बडीशोप घेतली आहे. इथं धना घेतले, धने पण मी बारीक करून घेतले. जास्त बारीक पण नाही करायचं, असं दरदरा करायचं. हे बघा, आपल्याला दरदरा पाहिजे. आणि मी हे सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे. थोडं दरदरा नुसतं नॉर्मल फिरवायचं, कारण की मग ते आपल्या कैरीच्या लोणच्याला लटकायला पाहिजे म्हणून. आणि मी इथं घेतली आहे मेथी मेथीसुद्धा मी बारीक करून घेतलेली आहे, जास्त बारीक नाही केलेली. ती पण मी दरदरा केलेली आहे बेटा. ती इथं गुडिया राणीने गुळ चिरून दिलेला आहे, तो गुळ मी घेतला आहे. ते पाणी तुला कितीदा सांगितलं आहे पाण्याचा वापर करायचा नाही तिथं. तर इथं मी गूळ घेतलेला आहे, 1/2 किलो गूळ घेतला आहे. हिंग घेतलं आहे, हळद घेतली आहे. आणि इथं मी ना लसूण आणि तिखट मी कुटून म्हणजे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. लसूण आणि तिखट मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तर चला आता मी ना आपलं तेल कसं गरम होतं ते पण मी तुम्हाला दाखवते. चेक कसं करायचं आपला तेलाला, तर ते पण मी दाखवते तुम्हाला. आम्ही असं तेल चेक करतो. हे बघा, लसूण टाकून बघायचा, गरम तेल आहे, व्यवस्थित टाकायचा. अजून आपलं तेल गरम झालेलं नाही आहे. जेव्हा आपला लसूण वरती पटकन येतो ते आपण समजायचं की आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आणि लोंगा टाकते मी. तर आपलं तेल हे बघा किती छान म्हणजे गरम झालेलं आहे. आणि गुडिया मला काय सांगते, मम्मी मला शिकव कसं बनवते. तर तिला सुद्धा इतकं शिकायला इतकं हे वाटतं ना. तर ती सर्व गोष्टी माझ्याकडे पाहते. तर मम्मी काय काय बनवते बा असं. हे बघा, जेव्हा हे बघा असा कसा आवाज आला, लसूणचा तसाच आवाज येतो. मग मी याला आहे ना आता गॅस बंद करते. आपलं तेल खूप छान असं गरम झालेलं आहे. तर आम्ही ना पहिले ना नमक टाकून घेतलेलं आहे. नमक मी घेतलेलं आहे 6 किलो कैऱ्यांना 1 पाव नमक घेतलंय मी.
1 पाव नमक घेतलंय आणि अर्धा किलो राई घेतली. ती आपण अशी मस्त आणि लेयर कसे टाकायचे व्यवस्थित बघायचे. असे लेयर टाकल्याने ना खूप मसाला खूप छान होतो, खराब होत नाही. आणि आता आपण टाकू, हे बघा असं करून घ्यायचं. आणि आपण आता टाकू बडीशोप आणि मेथी. मेथी टाकते. मेथी माझ्याकडनं थोडी जास्त झाली, ती काढून घेते मी. परत आपण बडीशोप टाकू. आणि मग आपण धने घेतलेले, धने टाकते. आणि धन्याचा इतका छान वास येतोय पूर्ण घरात, म्हणजे वास असं झालं. आणि आपण टाकू आता लवंगा आणि मिऱ्याची पूड केलेली आहे, ती पण जास्त बारीक नाही केलेली आहे. मसाले असे टाकायचे आणि मग त्यावरती आपण तिखट टाकू. आणि भांडे, लोणचांचे भांडे वेगळे आणि धुवून पहिले स्वच्छ क्लीन करायचे, ओले राहू द्यायचे नाही. ओले जर राहिले ना ते तर लोणचं खराब होतं आपलंवालं. तर ओल्या भांड्यांमध्ये काहीच करायचं नाही, हातसुद्धा ओला लावायचा नाही. आमचे खूप लोणचं केलं म्हणजे खानदेशमध्ये खूप कडक नेम राहता. लोणचं म्हणजे पाणी लागू देत नाही लोणच्याला, लोणच्याला पाणी लागू देत नाही अजिबात. खूप काळजी घेता आमच्या म्हणजे खानदेशमध्ये, खूपच काळजी. एक वेळेस लोणच्यासाठी मुलांना मारून बसतील. पाणी पडलं तर गुडियाला मी किती चिडचिड करते, पाणी नको, हे करू नको बाई, ते नको करू. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याला मी थंड करते आणि मग दाखवते तुम्हाला. तेल असं गरम बी नाही, जास्त थंड बी नाही. आपला मसाला व्यवस्थित असं भुजायला पाहिजे. आणि जास्त गरम तेल टाकलं का मग पूर्ण मसाले जळून जातात जास्त. आणि तेल टाकताच के लसूणची चटणी ना वरती इतका छान वास येतो, खूपच छान वास येतो. आणि आपण आहे ना गूळ टाकायचा आहे आपल्याला, तर हा गूळ ना मी या तेलात टाकून घेते. गरम तेलातच आपण, म्हणजे गॅस चालू नाही आपल्याला, गरम तेल आहे ना त्या तेलातच आपण त्याला थोडा वितळून घेऊ. याला मी ना हलवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर माझं आहे ना सर्व क्लीन करून घेतलं मी, किचन वट्टा वगैरे सर्व क्लीन झालं. आणि आता 6 वाजून गेले. हे बघा पूर्ण किचन क्लीन करून घेतलं. दूधवाला आला, दूध वगैरे गरम करून घेतलं. आता ती पण तयार झाली आणि तिने पण मला खूप कामं करू लागली बिचारी गुडिया राणी माझी. माझं माऊ खूप काम करतं. आणि हळद आणि हिंग आहे ना थंड झाल्यावरच टाका, जास्त पण नका टाका. आणि हळद पण आपण लागता टाकते मी, म्हणजे कसं आपल्याला कळेल किती हळद लागणार आहे आपल्याला. टाकूनच देते मी, तेवढी मी परफेक्ट काढलेली होती. आणि मला कसं आहे माहिती का, भांडे गोळा झाले ना अजिबात म्हणजे करमतच नाही घरात आहे ना अजिबात. ते असं कसं तरी होतं, मग माझी चिडचिड होऊन जाते. ते भांडे वगैरे पडले का मी लगेच भांडे घासत जाते.
तर माझे पूर्ण भांडे पण क्लीन झाले. फक्त आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे मला. तर मी इथं आता हे आणि आपलं हे पण थंड झालं, पण मी आता भरणार नाही आहे हे. आणि इतका छान वास येतोय तुम्हाला काय सांगू, खूपच छान डायरेक्ट. आणि वटसावित्री पौर्णिमेची तयारी करते. परवाची वटसावित्री पौर्णिमा आहे. तर केसांमध्ये माझे पण व्हाईट केस आहे कुठेतरी. तर काळी मेहंदी लावते मी, निशा काळी मेहंदी. तर मेहंदी लावून घेते आणि लगेच तेच मेहंदी लावली का लगेच मी वॅक्स वगैरे फेशियल वगैरे पण करून घेते. आणि मी काही पार्लरमध्ये जात नाही. आणि पार्लर आहे माझ्या मैत्रिणीचं, ती सर्व करून देते. पण मग तिच्याकडे पण कस्टमर आलेले राहतात आणि आपल्याला चांगलं वाटत नाही. तिथं पैसे वगैरे काही घेतच नाही बिचारी. तर लोणचं आहे ना मी 9 किंवा 10 वाजता भरणार. अजून खूप थंड होऊ देणार आणि त्या कैऱ्या पण मुरतील खूप छान. आणि त्यांना पाणी सुटत नाही, पूर्ण पाणी सोसलं जाईल. फॅनमध्ये टाकलं आहे मी सकाळपासून. तर गुडियारांनी तर खेळते. तर चला मी आता केसांना मेहंदी लावते आणि मग बोलते तुमच्याशी. तर मेहंदी वगैरे लावली गेली, वॅक्स वगैरे केलं गेलं आणि स्वयंपाक पण झाला माझा. खिचडी बनवली आणि पोट भरून मिरच्या बनवल्या. हे बघा, या खायला खूप छान बनवलेलं आहे. तर मला पण भूक लागलेली आहे आणि यांना पण भूक लागलेली आहे. आज सर्वांनाच भूक लागलेली आहे. चला जेवण करतो आम्ही. आणि लोणचं भरायला म्हणजे मला वेळच आहे. जेव्हा लोणचं भरणार तेव्हा मी तुम्हाला दाखवणार. हे पहा, आम्ही ना हे पहिले काढून घेतलं, पूर्ण काढून असं मिक्स करून घेतलं. हे बघा, आणि इतकं छान वाटतंय, इतकं छान वास येतोय ना, खूपच छान वास येतोय. तर आता मी काय करणार, मी हे थोडंसं आहे ना मसाला आपण याच्यात टाकू बर्नीमध्ये, जास्त थोडासा असं फैलून देऊ आपण. आणि आपण आता हे अशा थोड्या थोड्या करून कैऱ्या मिक्स करायच्या त्यांना आणि आता असं टाकायचं आपण त्यांना. थोडा खार घ्यायचा आणि थोडं आपलं कैऱ्या घ्यायच्या. असं मी ना सर्व मडकं भरून घेते आणि मग दाखवते. हे बघा, असं भरून दिलं आणि इकडे बाकीचं उरलेलं होतं ना ते याच्यात टाकून दिलं. सकाळपर्यंत आहे ना खूप मस्त मुरून जाईल. आणि एक काचेची बरणी आहे, त्या काचेची बरणीमध्ये मावून जाईल हे पण आणि हे पण. थोडं मुरलं की ते ना खाली बसून जातं, हलवलं की. तर ही बरणी कमी होऊन जाईल, खाली आहे ना असं खचलं जाईल ते. तर हे लोणचं मग मी याच्यात टाकून देईन. मग किती छान आहे. आणि मी हे ना जास्त खार बनवलेला नाही. हे खार आमच्या घरी कोणीच खात नाही, लोणचाचे चिरीच खाता. तर खार आमचा आहे ना तसाच पडतो. मग मी यावर्षी ना खार कमीच बनवलेला आहे. तर असं होतं माझा आजचा दिवस. आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओ. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.